महाराष्ट्रात 2024 मध्ये जे अपात्र घुसखोर बांगलादेशी लोकांनी 2,24,000 लोकांनी जन्म प्रमाणपत्र मिळवले होते, त्यावर कारवाई सुरू झालेली आहे. 27 शहरात 31 FIR, 5,000 लोकांची आतापर्यंत अटक झालेली आहे. 1,23,000 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत. आता पुढच्या टप्प्यात या सगळ्यांना विचारलं जाणार की तुझ्याकडे हिंदुस्थानात जन्म झाल्याचं तुम्हाला तुमच्या परिवारात जर एकाकडे जन्म प्रमाणपत्र नाही तर तू आहे कुठला, आणि ज्यांच्याकडे असा पुरावा नसेल त्यांना त्यांचा मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. जालना जिल्ह्यात अशी एकूण किती जबाबदार जे घुसखोर आहेत, जे देशाच्या सुरक्षेत समझोता करण्यात काही ठिकाणी षडयंत्र घडवण्यात आलं. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतो की 2024 मध्ये विधानसभा लोकसभा निवडणुकीनंतर हे जे षडयंत्र घडलं ते ताबडतोब 6 महिन्यात त्यावर कारवाई सुरू झाली. अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी गलतानपणा दाखवला होता, त्यांच्यावर पण कारवाई होत आहे. जालना जिल्ह्यात अशी एकूण किती घुसखोर आहे आणि किती जणांवर कारवाई झालेली आहे? जालना शहर जिल्ह्यात एकंदर 10,000 जन्म प्रमाणपत्र रद्द झालेले आहे. बोगस जन्म प्रमाणपत्र म्हणजे बोगस म्हणा, इल्लीगल म्हणा, की ज्याच्याकडे इथे जन्माचा एक पण पुरावा नाही. आता पुढच्या टप्प्यात ज्यांनी फोर्थ डॉक्युमेंट दिले आहेत त्याची जालना जिल्ह्यात आता चौकशी आज ठरलाय की त्याची चौकशी केली जाणार आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार. दुसरी गोष्ट, एकदा हे निवडणूक संपली की SIR पण सुरू होणार आहेत. त्यानंतर या 10,000 लोकांना विचारले जाणार की तू भारतात जन्म तुझा झाला आहे त्याचा पुरावा दाखव. आपण मराठीत म्हणतो ना, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. ती प्रक्रिया निवडणुकानंतर सुरू होणार. आज जिल्हाधिकाऱ्यांची तुम्ही भेट घेतलेली आहे, नेमकं कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली आणि त्यात निष्कर्ष काय या निघाला? 3 ठिकाणी अधिक लक्ष दिलं जाणार आहे, अंबड, भोकरदन आणि जालना. तर त्याच्यावर आता त्यांनी ठरवलंय 2 महिन्याचा ऍक्शन प्लॅन बनवला आहे. या 2 महिन्यात जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार, 10,000 लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द केले जाणार आणि 2 महिन्यानंतर मग पोलीस ATF ची चौकशी सुरू होणार. आतापर्यंत किती जन्म प्रमाणपत्र रद्द झालेले? महाराष्ट्रात 1,23,000 जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आणि दुसरे 1,09,000 त्या पोर्टलवरून रद्द करण्यात आले, पण परत घ्यायची प्रक्रिया बाकी आहे. मी जसं आपल्याला सांगितलं 5,000 लोकांची अटक झाली. आता त्यांची जबाबदारी आहे की ते हितले आहेत ते त्यांनी सिद्ध करावं लागणार. सर, हिंदी में बताइए, आज आप जालना